विनायक जमिनीवर पाय रोवून बसला. त्याची नजर त्याच्या बाजूला असलेल्या प्राचीन हिंदू रोबोटवर खेळली. खिडकीतून वाहणाऱ्या तेजस्वी सूर्यप्रकाशात रोबोटचे धातूचे निळे शरीर चमकत असल्याचे दिसत होते आणि विनायकचे हृदय उत्साहाने फुलले होते. त्याला त्या दिवशी सकाळीच गावातल्या धुळीच्या कोपऱ्यात लपलेले रोबोटचे अवशेष सापडले. विनायकचे छोटेसे गाव एक नयनरम्य आश्रयस्थान होते. त्यात चमकदार निळे आकाश, लहान हिंदू वास्तुकला आणि कच्च्या मातीत अखंडपणे मिसळणारी छोटी घरे. पण विनायकचे मन दुसरीकडेच होते. तंत्रज्ञानाची आवड आणि प्राचीन रोबोट पुन्हा जिवंत करण्याच्या त्याच्या इच्छेने. उद्देशाच्या भावनेने विनायक कृतीत उतरला. तो धावतच त्याच्या खोलीकडे गेला. संगणक, वायर आणि गॅजेट्सचा खजिना. ही खोली सर्किट बोर्ड, मायक्रोचिप आणि वायर्सची चक्रव्यूह होती. पण विनायकने सहजतेने ते मार्गक्रमण केले. त्याने दिवसभर अथक परिश्रम केले. तंत्रज्ञानाबद्दलची त्याची आवड आणि प्राचीन रोबोटला पुनरुज्जीवित करण्याच्या त्याच्या इच्छेमुळे. जसजसा सूर्य मावळायला लागला तसं तसे गावावर केशरी रंगाची उबदार चमक पडली. विनायकची बोटे कीबोर्डवर उडून गेली. त्याने रोबोटला वायर्सच्या गुंतागुंतीच्या नेटवर्कशी जोडले आणि हवा संगणकाच्या गुंजन आणि स्क्रीनच्या चमकले भरली. अचानक रोबोटच्या डोळ्यात जीव चमकला आणि विनायकचे हृदय आनंदाने उसळले. तारा अलग झाल्यामुळे हिंदू रोबोट, ज्याचे नाव आता विष्णू आहे, उंच आणि मजबूत उभा राहिला. त्याचे चमकदार निळे शरीर सूर्यप्रकाशात चमकत होते. त्याचे भारतीय सोन्याचे दागिने सौंदर्यशास्त्र त्याच्या धातूच्या त्वचेवर चमकले आणि त्याला भव्य स्वरूप दिले. विनायक त्याच्या रोबोट मित्राकडे पाहत असताना त्याला अभिमान वाटला, जो आता शांतता पसरवत होता. विष्णूचा चेहरा आश्चर्यकारकपणे गोंडस होता, परंतु त्याच्या निरागस रूपाचा विश्वासघात करून खोल शहाणपणाने त्याचे डोळे चमकले. परमसंहारक असूनही विष्णूने शांततेचे तेज व्यक्त केले, जणू त्याने हिंसाचार आणि अराजकतेच्या सीमा ओलांडल्या आहेत. विनायक आणि विष्णू अविभाज्य बनले. प्रत्येक क्षणाबरोबर त्यांचे नाते अधिक घट्ट होत गेले. ते तेजस्वी सूर्यप्रकाशाखाली वीरपणे उभे होते. त्यांचे स्मित आनंद आणि सहवासाने तेजस्वी होते. जसजसा सूर्य मावळू लागला, गावावर केशरी रंगाची उबदार चमक पडली. विनायक आणि विष्णू एकत्र उभे राहिले. त्यांना माहीत होते की त्यांची मैत्री ही एक दुर्मिळ आणि मौल्यवान भेट आहे, जी आयुष्यभर टिकेल.